मित्रांनो कामं एवढी आहेत ना की हा ब्लॉग असा तुटत येणार आहे, पण आज रात्रीचा जो ब्लॉग बनणार आहे तो ब्लॉग कंप्लीट बनणार आहे। त्याआधी आपण जरासं समुद्रावरती आलोय, समुद्रावरती यासाठी कारण जरा आपल्या जिथे बाप्पा बसतो त्या घराच्या समोर जरा चिखल झालाय, पावसाने हैराण केलं होतं आणि यावेळेला पावसाने तर अक्षरशः धुमाकूळ घातला होता। सो आपण हातगाडी घेतली आहे मित्राची, इंजिन वगैरे सगळं आहे त्या गाडीला आणि सेल्फ स्टार्ट पण होते आणि 2017चा मॉडेल आहे म्हणून त्याला हँड ब्रेक नाही, बाकी सगळं आहे त्या गाडीला। लोड आहे गाडीवर। हे तुम्ही कुठे शिकलात की कसं काय? IT असतं का 3 वर्षाचा IT अकॅडमीचं। Oh my God! See this? Very dangerous and risky माहौल in the गावात। ठीक आहे, नंतर बोलू। ठीक आहे। तर मित्रांनो बेसिकली आता सुरुवात झालेली आहे, आपल्या बाप्पाच्या डेकोरेशनची सुरुवात या घरामध्ये झालेली आहे चालू। सो मी ब्लॉगला सुरुवातच केली होती। तर नमस्कार मित्रांनो, मी आकाश म्हात्रे, तुम्ही पाहता अप्पू म्हात्रे यूट्यूब चॅनल। आज तुम्हाला खूप काही पाहायला मिळणार आहे। ब्लॉगच्या सुरुवातीला बरेच काही तुटके फुटके फुटेज तुम्हाला पाहायला मिळाले असतील, ते आवडले असतील तर आय एम सो सॉरी, कारण लाईनअपच नव्हतं या ब्लॉगला। बेसिकली लाईनअप नाही आहे या ब्लॉगला कुठल्याच प्रकारचं, कारण जसं जसं मला काम करायला वेळ मिळतो तसं तसं आम्ही सगळेजण पोरं एकत्र येऊन काम करतो आणि एक एक गोष्ट कव्हर करत चाललोय, पूर्ण करत चाललोय। लास्ट मोमेंटपर्यंत आपल्याला डिसाईड नव्हतं की करायचं काय आहे, पण जे काही डिसाईड झालं आणि जे काही तयार झालेलं आहे ते एकदम कडक झालेलं आहे, खूप छान झालेलं आहे। एकाच फक्त व्यक्तीने डिसाईड केलं होतं की करायचं काय, तो म्हणजे विशाल, की यावेळेला आपण हे करूया, आणि त्यांनी इनिशिएटिव्ह घेतलं। त्यांनी सांगितलं या गोष्टींची गरज आहे। मी आणि यशवंत आणि सोबत सुनील आणि नीलू, आता पण सुनील आणि नीलू हा गेलेला आहे पनवेलला एका गोष्टीसाठी। कुठली गोष्ट आहे, काय गोष्ट आहे, सगळ्या हळूहळू रिव्हील होतील। तर बाप्पा मिड वीक मध्ये येत आहेत, सगळ्यांची धांदळ उडालेली आहे। ठीक आहे, हरकत नाही। इकडे रांगोळीची सुरुवात झालेली आहे। चाललंय मित्रांनो, काम चाललंय। मित्रांनो खरं सांगतो, हा डेकोरेशन कसं झाला काय झाला मला खरंच माहित नाही। जर ही पोरं नसती तर हे डेकोरेशन पॉसिबलच नव्हतं। म्हणजे हे दोघं आणि अजून दोघं जे अजून आले नाहीत, पण ते नसते तर डेकोरेशन खरंच पॉसिबल नव्हतं। पण जे काही झालंय ना, अनबिलिव्हेबल झालंय। दाखवतो, बस काही फायनल टचेस बाकी आहेत, ते टचेस झाले ना कि सब दिखाएगा आपका भाई, आपको सब दिखाएगा। अरे मराठी में ब्लॉग हे जरा तरी एक जरी इंच इकडे तिकडे झालं ना तर या टेपची म्हणजे या लाईटची लावण्याला आल्यात। परफेक्ट काम, परफेक्ट असतं बाबाचं। तर मित्रांनो फायनली तो क्षण आलाय की ज्या क्षणासाठी आम्ही इतकं मेहनत करत होतो। या डेकोरेशनची थीम म्हणजे तुम्ही आणि आम्ही ज्यांच्यामुळे जोडले गेलो, ज्यांच्यामुळे आम्हाला इतकी प्रसिद्धी मिळाली, साऱ्या विश्वाचे नायक, ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ, आणि हीच थीम आपल्याला करायची होती। या संपूर्ण थीमचा श्रेय जातो विशाल, सुनील, निलेश आणि यशवंतला, सोबतच नियाला सुद्धा, की त्यांना या सगळ्या गोष्टीचा करा। तुम्ही काय लागलं तर मला सांगा, आकाशला सांगा, आम्ही हेल्प करू किंवा त्या गोष्टी पुरवण्याचा प्रयत्न करू, पण हे सगळं बनवण्याचं श्रेय त्या पोरांना जातं। काय म्हणशील निया? टॉप टू बॉटम सगळ्या गोष्टी हे त्या मुलांनी केलेल्या आहेत। जे पनवेलला गेले होते पोरं, ते पनवेलला नाही सीबुड्सला गेले होते ॲक्च्युली हे प्रिंट करण्यासाठी। हे कटआउटपासून स्केचपासून सगळ्या गोष्टी विशालने केलेल्या आहेत। लाइटिंग, डेकोरेशन आणि फुलांची सजावट
ही यशवंतने केलेली आहे आणि माझ्यासोबत कंटिन्यू सतत ती पोर माझ्या पाठीशी असतात. तुम्ही बघितलं असेल ब्लॉगमध्ये. ते आता माझ्या समोर नाहीत म्हणून हे बोलू शकतो. जर समोर असते तर मला फटकवलं असतं. त्याही खरंच खूप मेहनत घेतात माझ्यासाठी, आपल्यासाठी. आणि फायनली ही थीम आहे आपली. थोड्याच वेळात बाप्पा येईल आणि जे काही अपूर्ण गोष्टी तुम्हाला दिसतात त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. की शेवटपर्यंत आम्हाला माहित नव्हतं काय करायचंय, काय काय नाही करायचंय. पण स्वामी नेहमीच पण एक गोष्ट आहे की जे अशक्य आहे ते शक्य करतात स्वामी. आणि स्वतः आले आहेत, विराजमान झाले आहेत. आपला त्यांचा आशीर्वाद कायम आमच्या पाठीशी असावा हीच आमची इच्छा. सो हा होता डेकोरेशनचा ब्लॉग. थोड्याच वेळात बाप्पा येईल. बाप्पाला येऊन आपण इथे बसूया आणि हा ब्लॉग संपूया. मोरया गणपती बाप्पा. फ्रीज मधनं गारगार आणले तुम्ही. हा मोठा लावलाय तिने. नीट आहे.